अशी वेळ आली नसती. अगं माझ्या छोट्याशा बाळाचा रवीचे प्राण घेऊन तुला काय मिळालं? काय मिळालं? एक स्त्रीच असते जी आपलं घर सावरू शकते आणि जे आपलं घर बर्बाद करू शकते. तुझ्यामुळे माझा रवी गेला. तुझ्यामुळे आमच्या मामाजी सोडून गेले ग. आज आम्हाला खरंच असं वाटतं दोघांना खरंच या जीवनातून आम्ही निघून गेलो. या शरीरातले प्राण आमच्या रवी सोबत निघून गेले. उरला आहे फक्त तो देह. दादा माझ्या सिनेमा नटीमुळे या माझ्या पत्नीमुळे मला माझ्या कर्माचे फळ मिळाले रे. आणि जे नको करायला पाहिजे होते ते करून बसलो रे, करून बसलो. पण दादा या तुझाही दोष आहे. अरे माझ्यासारखी अडाणी माणसाने जे शिकली बायको मागून दिला नसतात तर आज 10 दिवस पाहायला भेटला नसता. आणि ह्याच बायकोमुळे आपल्या संसाराची अधोगती झाली. ह्या बाईला मी सैल सोडलो आणि तिच्या पुढे मी बैलोबा होऊन बसलो रे. अरे यात माझा काही दोष नाही ना. अरे तू लहान असतानाच तुमचं दोघांचं लग्न झालं. अरे लग्नानंतर ती माहेरीच असायची. अरे ती आपल्या वडिलाच्या घरी राहून मॅट्रिक पर्यंत शिक्षण केलं. अरे नारायण यात माझा काय दोष आहे रे. पण नारायण नवऱ्याने बायकोला धाकट ठेवायला पाहिजे. झालं उलटच. अरे तू स्वतःच्या शब्दात फसून बायकोचा बैलोबा झालायस रे. तुला संपत्ती हवी होती ना. अरे मला सांगायला पाहिजे होत. अरे मी हे सगळी संपत्ती तुझ्या नावे करून दिली असती. अजर रवी तर गेले. पण तुझ्यामुळे आपल्या बाबाने सुद्धा जीव गमावून बसलाय रे. काय आपल्या बाबाला सुद्धा जीव गमवायला लागला नाही. अरे काय झालं काय श्रीमंतीच्या मोहमध्ये याकडे मालकी होण्यासाठी हे सगळं कारस्थान केलं भाऊजी. आणि तुम्हा भावात वैरत्व निर्माण केलं तो. या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या जाऊबाईचं काहीही दोष नसताना देखील त्यांच्याविषयी तुमच्या मनात खोटं नाटक सांगितलं भाऊजी. माझी जाऊबाई डब्यामध्ये शिळ्या पोळ्या देते असं खोटं नाटक सांगून मला किचन मध्ये येऊ देत नाही. मला जाऊबाई खूप मार देते म्हणून त्याचं खोटं नाटक सांगितलं भाऊजी.